तुम्हाला एक मी गंमत दाखवते, चला तर बघा. हे बघा, आत्ता थोड्या वेळापूर्वी ती सॅड होती आणि मी पटकन असा कॅमेरा फिरवला तर लगेच हसायला लागली. तर ॲक्च्युली ती आजारी असली की तिचं तोंड सॅड असतं आणि मी तिला बोलली तर बघा किती खुलून हसली. मग असंच सगळ्यांना हसवा, आनंदी ठेवा आणि म्हणतात ना, आपण एखाद्याचे असे हॅपी व्हिडिओ बघून इन्स्पायर व्हा तसं हॅपी राहण्यासाठी. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आहे, पण प्रत्येकजण आपल्या आयुष्यातलं दुःखच दाखवलं तर मग आपण बोलतो ना, आपल्याला कधी मोटिवेशन मिळेल ना. म्हणून एखादा व्यक्ती खूप मोटिवेशन्स व्हिडिओ बनवतो आहे किंवा त्याच्या लाईफमधलं छान छान गोष्टी दाखवत आहेत, त्याच्यातून तुम्ही खरंच इन्स्पायर व्हा. असे काही व्हिडिओज असतात की आमची कॉपी करतात वगैरे, ठीक आहे ना. तुम्हाला उलट ग्रेट वाटलं पाहिजे की तुमचं कोणीतरी कॉपी करतं आहे. तुम्हाला ते किती भारी वाटलं पाहिजे की यार म्हणजे मी किती सुंदर करते सगळ्या गोष्टी, म्हणून लोक मला माझं लाईफस्टाईल वापरण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा जगण्याचा प्रयत्न करत आहेत, बरोबर की नाही. तर मला तरी असं वाटतं की कुणी आपली कॉपी केली ना तर असं समजा की तुम्ही किती छान करतायत म्हणून समोरचा तुमची कॉपी करते की नाही. जर तुम्ही एखादा व्हिडिओ वाईट बनवताय, असा घाणेरडा एक प्रकारे झाला, तर त्याने समोरचा तुमचा जर व्हिडिओज नाही मिळाला ते तुम्हाला सॅड वाटणार की नाही, की अरे माझे व्हिडिओज कोण बघत नाही. चला तर मी पाणीपुरी तर खातेच, कारण बाहेर निघाला तेवढाच मला एक चान्स मिळतो आणि आता पाऊस पडायला लागला आहे फायनली. तर मग पाणीपुरी खाणं आणि त्याच्यातलं ते तिखट पाणी, आहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काही सुकी पुरी मिळते ना, तो आनंद माझ्यासाठी तर बाबा. तर मला ना काय माहिती आहे, कॉम्प्लिमेंटरीसारखंच मिळतं. म्हणजे मम्मीबरोबर किंवा कोणाबरोबर, मम्मीबरोबरच ॲक्च्युली पाणीपुरी खायला गेलं ना की तिची सुकीपुरीसुद्धा मलाच मिळते. आणि तो काय आनंद असतो सुकीपुरीचा. मम्मीला ती मम्मीला खाता येत नाही ॲक्च्युली ती. आणि मग एवढ्या भाज्या घेतल्या ना, एवढं जड झालं की मम्मीला बिचारीला मला एक थैली पकडावी लागली आणि मी एक जड पकडली. तर हे असं असतं, शेवटी आई आहे ते हेल्प करतेच किती बरं नसलं तरी. तिचं अजिबात नव्हतं खाली उतरायचा मूड होता, पण तरीही ती आली माझ्यासाठी, कारण की तिला माहिती आहे खूप भाज्या घेणारे ही मॅडम आणि तिला एवढं ओझं उचलणार नाही. आता ह्या भाज्या आणल्याच्या नंतर जे काही ते आवरण्याचं कष्ट आहे ना, चला ठीक आहे, ते तर मी उद्या आवरणार आहे कारण की रात्र झालेली आहे. फक्त हे पार्सल जे आलं होतं ना, त्याची एक्साइटमेंट जी होती ना माझ्याकडे, म्हणजे तुमच्यावर शेअर करण्याची आणि तुम्हाला थोडंसं म्हणजे युजफुल होईल असं. तर हे असे बघा बॉक्सेस, स्टोरेज बॉक्सेस जे ना ओपनमध्ये भेटतात, पण हे जे झाकणवाले जे भेटतात ना, खूप भारी आहेत. म्हणजे तुम्हाला डस्ट वगैरे पण तुमची त्याच्यात जाणार नाही. आता हे जे बॉक्स मी आहे ना साड्यांसाठी घेतलेलं आहे आणि मला ते आवडलं आहे. माझ्याकडे असे दुसरे पण बॉक्सेस आहे ज्याला झाकण नाही आहे. तर हे लीडवालं जे झाकण आहे ना, म्हणजे लीड्स आहे म्हणजे झाकण आहे, ते ना असं तुम्ही बंद केलं तर ते झाकून राहणार आहे मस्त. त्याच्यामध्ये काहीही बारीक कचरा किंवा जाणार नाही, धूळ जाणार नाही, मेन तर साड्यांना वगैरे लागणार नाही. आता ह्याच्यात किती साड्या बसत आहेत ते मी बघते आणि नक्की मी शेअर करेन, माझ्या साड्या पण शेअर करेल. खूप जुन्या आहेत पण ठीक आहेत. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे छान व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्कीच माझं व्हिडिओज बघा. चला तर बाय.